टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। हवामान खात्याकडून नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि याचा अर्थ पुढचा एक आठवडा नाशिकचा मुसळधार पावसाचा असणार आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये नाशिकच्या पंचवटी आणि सराफ बाजाराला जोडणारा हा रामसेतू पूल खरं तर अत्यंत जुना असा हा पूल आहे आणि या पुलाला प्रचंड मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत। आत्ताच नाही मात्र प्रत्येक पावसाळ्यामध्ये या पुलाच्या दुरुस्तीचा मुद्दा चर्चेला येतो, त्यावर अधिकारी मोठमोठ्या वल्गना करतात। प्रत्यक्षात मात्र या पुलाच्या दुरुस्तीला महापालिकेला अद्यापही मुहूर्त लागलेला नाही आहे। आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर आपल्याला स्पष्टपणे लक्षात येऊ शकतं की हा पूल किती धोकादायक झालेला आहे। या पुलाच्या संपूर्ण भागाला मोठे तडे गेलेले आहेत। एवढंच नाही तर याचे कथडे देखील पूर्णपणे तुटलेले आहेत। ज्यावेळेला नाशिकमध्ये महापूर येतो किंवा पूर येतो त्यावेळेला पुराचं पाणी याच पुलावरून वाहत असतं आणि त्यामुळे अत्यंत रहदारीच्या समजल्या जाणाऱ्या या पुलाची नेमकी दुरुस्ती महापालिका प्रशासन कधी करणार, त्याला मुहूर्त कधी लागणार असा संतप्त सवाल आता नाशिककर उपस्थित करू लागले आहे। एखादी दुर्घटना घडल्यानंतर महापालिका प्रशासनातले अधिकारी त्या ठिकाणी येऊन लोकांना आश्वासन देण्याचा प्रयत्न करतात, मात्र ज्या वेळेला हातात वेळ असते त्यावेळेला या सगळ्या कामांकडे प्राधान्याने का बघितलं जात नाही असा सवाल नाशिककरांचा आहे। अत्यंत वर्दळीचा आणि दोन महत्त्वाच्या भागांना जोडला जाणारा हा रामसेतू पूल अद्यापही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे आणि त्यामुळे आता नाशिकमध्ये जर उद्या पाऊस झाला आणि महापूर आला आणि ह्या सगळ्या पुलाच्या बाबतीत जर काही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार नेमकं कोणाला धरायचं हा प्रश्न नाशिककर आता उपस्थित करतायत। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।